तर आतापर्यंत आपण शिकलोय की SDLC काय असते. ठीक आहे. SDLC म्हणजेच काय, तर एक आपला जो सॉफ्टवेअर असतो, ॲप्लिकेशन असते. ॲप्लिकेशन म्हणजेच कोणती हॉटस्टार म्हणा किंवा कुठली पण ॲप्लिकेशन म्हणा, ती ॲप्लिकेशन स्टार्ट टू एंड पर्यंत त्याचे काही स्टेजेस असतात. ती जर क्रिएट होत आहे तर त्याच्या काही प्रोसेसेस म्हणून तिला जावं लागतं, त्या ॲप्लिकेशनला तिथून जावं लागतं आणि देन तुमची एक प्रॉपर ॲप्लिकेशन क्रिएट होते. तर त्या स्टेजेस आपण बघतोय, त्यालाच काय म्हणतो, तर आपण सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल म्हणतो. ठीक आहे. पहिली स्टेज असते प्लॅन करणे इन द सेन्स मीन्स पूर्ण स्ट्रक्चर वगैरे काय लागणार, कोणती लँग्वेज आपण यूज करणार, कोणते टूल्स आपण यूज करणार, हे सगळी प्लॅनिंग करणे. ठीक आहे. तर हा मेंटली पार्ट आहे, हा पेपर्सवर होतो आणि डॉक्युमेंट्सवर होतो. क्लिअर. देन त्यानंतर असतो आपण काय करणार, जर कोडिंग लँग्वेज आपली सिलेक्ट झाली तर कोडिंग करायला सुरुवात करणार. कोडिंग मे बी तुम्ही कुठल्या लँग्वेजमध्ये करता ते तुमच्यावर डिपेंड करतं. कोडिंग झाल्यानंतर तुम्ही काय करणार, कोडिंग करतो तर आपण मल्टिपल फाईल्स आपण क्रिएट करणार. ठीक आहे. जावा असेल, HTML असेल, CSS असेल, भरपूर साऱ्या फाईल्स क्रिएट होतात तिथे, POM असेल, भरपूर साऱ्या गोष्टी. तर एक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट जेव्हा एक ॲप्लिकेशन क्रिएट करेल तर मल्टिपल फाईल्समध्ये त्यांचा कोड लिहितो. तर त्या सगळ्या फाईल्स जेव्हा ॲट अ टाइम वर्क करणार तेव्हाच तुमची एक ॲप्लिकेशन रन होणार. ॲट अ टाइम वर्क करण्यासाठी त्यांना एकाच ठिकाणी असणे आवश्यक आहे. तर आपण काय करतो, नंतर त्या पूर्ण फाईल्सला एकत्र आणून एका आर्काइव्ह किंवा एक पॅकेज क्रिएट करतो. आर्काइव्ह माहिती असेल किंवा कॉम्प्रेस फाईल तुम्हाला माहिती असेल. ठीक आहे. झिप फाईल म्हणतो आपण, राईट. तर ते क्रिएट करायचं काम असते सेकंड स्टेजमध्ये. कोणतं, बिल्ड स्टेज. बिल्ड स्टेजमध्ये आपण करतो त्याचा एक पॅकेज क्रिएट, सिंगल फोल्डर. देन त्यानंतर तो पॅकेज क्रिएट झाल्यानंतर अजूनही आपण त्याला काही चेक केलाय का, टेस्ट केलाय का, नाही, फक्त पॅकेजमध्ये कन्वर्ट केलेला आहे. तर तो पॅकेज आपण काय करतो, तर टेस्टिंग टीमकडे पाठवतो. राईट. तर टेस्टिंग टीम मग काय करते तुम्हाला माहिती आहे. टेस्टिंग टीमचं काम असते त्या पूर्ण सॉफ्टवेअरला, त्या पूर्ण पॅकेजला टेस्ट करणे. त्याच्यामध्ये काही इश्यू आहे का, त्याच्यामध्ये काही बग्स आहे का, ह्या गोष्टी त्यांना डिटेक्ट कराव्या लागतात. कारण जेव्हा ती ॲप्लिकेशन डिप्लॉय होईल, रनमध्ये येणार, तेव्हा जर त्या टाईपचे इश्यूज असले तर आपण त्यांची ॲप्लिकेशन मार्केटमध्ये चांगली काही चालू शकणार नाही. सिंपल गोष्ट आहे. तर त्यासाठी त्यांना काय करावं लागते, पूर्ण टेस्ट करावी लागते. तुम्हाला माहिती असेल मॅन्युअल टेस्टिंग तुम्ही नाव ऐकलंय, ऑटोमेशन टेस्टिंग ऐकलंय. ऑटोमेशन टेस्टिंग इज द लेटेस्ट वन, राईट. त्यामध्ये आपण मल्टिपल टूल्सचा यूज करतो आणि त्या टूल्सचा यूज करून आपण आपली टेस्टिंग परफॉर्म करतो. याच्यासाठी सेपरेट टीम असते, राईट. सॉफ्टवेअर टेस्टिंग वाली एक टीम बसलेली असते. तर त्यांचं काम असते टेस्टिंग. देन त्या टेस्टिंग कम्प्लीट झाल्यानंतर त्याला व्हॅलिडेट करणे, त्याला परमिशन देणे की येस नाव वी आर एबल टू डिप्लॉय ऑन पब्लिक, राईट, ऑर क्लाउड. सो त्यानंतर ना मग त्याचा आपल्याला परमिशन घ्यावी लागते. परमिशन अप्रूव्ह केलं की नंतर तो जातो डिप्लॉयमेंट टीमकडे. आणि डिप्लॉयमेंटमध्ये आपण करतो काय, तर एक इन्स्टन्सवर ती ॲप्लिकेशन इन्स्टॉल करतो. जसं की HTTP तुम्ही बनवलेली आहे, टेस्ट केली आहे, आणि HTTP तुम्ही आता एका इन्स्टन्सवर रन करताय. कळलं. ॲप्लिकेशन रन होतंय म्हणजेच काय होतं, तर एका इन्स्टन्सवर ते ऍक्टिव्ह आहे आणि त्याचा तुम्ही ऍक्सेस घेऊ शकता कुठूनही. क्लिअर. तो डिप्लॉयमेंट. आणि डिप्लॉय झाल्यानंतर सुद्धा त्याला आपल्याला मल्टिपल फेजेस मध्ये काम करावं लागतं. त्या म्हणजेच मॉनिटरिंग आणि कॉन्फिगरेशन. ठीक आहे. मी वरती फक्त मॉनिटरिंग लिहिलं आहे, बट येस वन मोर थिंग असते, कॉन्फिगरेशन. एकदा का ॲप्लिकेशन रन झाली आहे, डिप्लॉय झाली आहे, त्यानंतर ती ॲप्लिकेशन प्रॉपरली चालती आहे की नाही, त्यामध्ये काही इश्यूज आहे, ती समोर जाऊन कशा पद्धतीने काम करणार. मी एक एक्झाम्पल पण तुम्हाला सांगितलं की हॉटस्टारची ॲप्लिकेशन असते. हॉटस्टारची ॲप्लिकेशनमध्ये आधी बफर व्हायचं, आधी काही लिमिटपर्यंतच तो ट्रॅफिक मॅनेज करायचा, तर तो स्टक व्हायचा किंवा काय म्हणतात त्याला, कोलॅप्स व्हायचा. करेक्ट. बट नाव he is handling more than 50 crore traffic, right. at a time आपण 50 करोड लोक पण त्यावर मॅचेस वगैरे बघू शकतात, बघितलेलं आहे आपण, राईट. सो आता जो त्याचा मेन जो इश्यू होता बफरचा किंवा डाऊन होण्याचा, तो इश्यू सॉल्व्ह कसा झाला, तर त्यात कंटिन्युअसली त्याला चेक केलं जातं
की ॲप्लिकेशन चालत आहे, त्याच्यात जे काही इश्यूज येत आहेत ते इश्यूज का बरं येत आहे ते पूर्ण आयडेंटिफाय करावं लागतं. त्यासाठी करावं लागतं त्याला कम्प्लीट वॉच, मॉनिटर करावं लागतं 24/7 की काय होतंय, कसं होतंय आणि त्याला रिझोल्युशन काय असणार. मग त्या पूर्ण नोट्स कुणाला फॉरवर्ड केल्या जातात, डेव्हलपर पर्यंत जातात आणि डेव्हलपर देन पूर्ण कोडमध्ये चेंजेस जे काही असेल इश्यूज बग्स वगैरे रिमूव्ह करत 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 तुमची ॲप्लिकेशन बेटर होत जाते. सो मॉनिटरिंग इज द मॅन्डेटरी पार्ट. ओके. नेक्स्ट असते कॉन्फिगरेशन. आता एखादी ॲप्लिकेशन तुमची आहे रनिंगमध्ये, त्यामध्ये तुम्हाला काहीतरी चेंजेस करायचे आहे, काहीतरी त्याच्यात अपडेट करायचे आहे, काही नवीन फीचर्स ॲड करायचे असेल तर त्या प्रोसेसला म्हटलं जाते कॉन्फिगरेशन प्रोसेस. ठीक आहे. तर येस, त्यामध्ये आता मी इथे तुम्हाला दाखवलेलं आहे की डेव्हऑप्समध्ये काल आपण डिस्कस केलंय. डेव्हलपमेंट टीम, ऑपरेशन टीम असणार. डेव्हलपमेंट टीम कोणत्या प्रोसेसने काम करते तर कोडिंग, बिल्डिंग, टेस्टिंग अँड क्यूए पर्यंत. कोणते कोणते टूल्स त्यांना यायला पाहिजे, गिटहब, मेवन, सोनार क्यूब अँड जिरा सर्व्हिस नाव वगैरे. अंडरस्टूड. आणि ह्या पूर्ण प्रोसेसला काय म्हटलं जाते, कंटिन्युअस इंटिग्रेशन. आता जर हे एकमेकांना कम्युनिकेट करतायत तर या पूर्ण प्रोसेसला काय म्हटलं जाईल, कंटिन्युअस इंटिग्रेशन. आणि इथून मग हा सॉफ्ट पॅकेज क्रिएट झालेला हा डिलिव्हर होतो कुठे, ऑप्स टीम्स कडे. अंडरस्टूड. देन त्यानंतर इथे तुमचं प्रोसेस जी चालू होती याला म्हटलं जाते कंटिन्युअस डिलिव्हरी अँड कंटिन्युअस इंटिग्रेशन. कळलं. आता हे टूल्स सेपरेट आहे. हा, हे टूल्स एवढे सेपरेट इकडे काम करतायत आणि या साईडचे टूल्स इकडे काम करतायत. करेक्ट. आता यात एवढे पण टूल्सना कम्युनिकेट करायचं असेल एकमेकांसोबत तर ते कोणा थ्रू करणार, जेनकिन्स. तर इथे आपला मेन आपण यूज करतो जेनकिन्स CI/CD और गिटलॅब CI/CD. गिट पण इथे इंटिग्रेट करणार, मेवन पण इथे इंटिग्रेट करणार, सोनार क्यूब पण इथे इंटिग्रेट करणार. ठीक आहे. जिरा सर्व्हिस नाव इथे इंटिग्रेट करणार, डॉकर कुबरनेटिस वर डिप्लॉय करायची आहे इथे इंटिग्रेट करणार. जेनकिन्स मध्ये एक आपण कॉन्फिगरेशन फाईल लिहिणार. ठीक आहे. त्यामध्ये प्रत्येक स्टेज मध्ये आपल्याला काय करायचं ते आपण डिफाईन करणार की मला कोड पुल करायचं आहे, यांनी करायचं आहे, बिल्ड करायचं आहे, यांनी करायचं आहे, टेस्ट करायचं आहे, सोनार क्यूबने करायचं आहे, डिप्लॉय करायचं आहे व्हर्च्युअल मशीनवर किंवा कुबरनेटिसवर करायचं आहे. अंडरस्टूड. सो या वेळेने तुम्हाला काम करायचं असतं. आय होप की तुम्हाला ॲप्लिकेशन बनते कशी आणि त्यामध्ये काम कसं करायचं आहे, कोणत्या कोणत्या स्टेजेसमध्ये काम करायचं आहे हे कळलेलं असणार आहे. मोस्ट ऑफ you guys I think belongs to BCA, MCA and engineering. So I hope की तुम्हाला हे एवढं अंडरस्टूड झालेलं असणार आहे. नॉन IT पर्सन असेल तरी पण तुम्हाला एवढं अंडरस्टूड झालं असेल असं मला वाटतं, इझी लँग्वेज मध्ये. क्लिअर आहे. ओके. आता धीरे धीरे आपण काय करू, एक एक टूल चालू करू, एक एक टूल लर्न करायला सुरुवात करू आपण. आणि त्यामध्येच आपल्याला पहिला टूल असतो गिट. ठीक आहे. हा, पण त्याआधी आपण काय डिस्कस करतोय, डेव्हऑप्स. मी तुम्हाला डेव्हऑप्सचा वर्कफ्लो तर सांगितला, पण व्हॉट इज डेव्हऑप्स. आता या सगळ्या गोष्टीवरून तुम्हाला डेव्हऑप्सची एखादी डेफिनेशन क्रिएट करायची आहे तर काय करणार, डेव्हऑप्सची डेफिनेशन काय होईल. DevOps is nothing but implementing various technologies and techniques in software development life cycle to increase efficiency and reduce quality. राईट. सो डेव्हऑप्स काय असणार आहे, तर सिंपल एक मेथड आहे. ओके. डेव्हऑप्स काय आहे, सिंपल एक मेथड आहे कशाची, तर ऑटोमेशन क्रिएट करण्याची. ऑटोमेशन कुठे क्रिएट होणार, SDLC मध्ये. ओके. तो DevOps is nothing but a methodology we are using to create automation in each and every steps of software development life cycle. This is my definition, but internet वर तुम्हाला भरपूर साऱ्या डेफिनेशन मिळतील. DevOps is a culture जे आपल्याला फॉलो करायचं असतं. कल्चर आहे जे आपल्याला फॉलो करायचं आहे, मेथड आहे जे आपल्याला
फॉलो करायची आहे. सिंपल. इथे तुम्हाला वर्ड्स थोडेसे वेगवेगळे दिसणार, बट येस तुम्हाला जे अंडरस्टूड करायचे आहे ते एकाच लाईनने करायचे, एकाच वेने करायचे. द सेट ऑफ प्रॅक्टिस अँड द कलेक्शन ऑफ टूल्स. आलं ना? आपल्या डायग्रामला लक्ष द्या. कलेक्शन ऑफ मल्टिपल टूल्स. येस, सो DevOps इज अ कलेक्शन ऑफ मल्टिपल टूल्स that integrate software development and IT operations. मी तुम्हाला हेच सांगितलेलं आहे. डेव्हलपमेंट अँड IT ऑपरेशन्स रिलेट होत आहे आपल्या डायग्राम सोबत. डेफिनेशन ओके. टू डिलिव्हर सॉफ्टवेअर फास्टर अँड मोर रिलायबली. आपल्या डायग्राम सोबत एकदम एक्झॅक्ट मॅच झाला आहे. Correct? So DevOps is a culture philosophy, the state of practice and collection of tools that integrate software development and IT operations to deliver software faster and more reliable. आणखी भरपूर साऱ्या वेगवेगळ्या तुम्हाला डेफिनेशन्स भेटणार. काय आहे, कसं आहे, ऑटोमेशन काय आहे, मॉनिटरिंग फीडबॅक, जे मी तुम्हाला आतापर्यंत सांगतोय त्याच गोष्टी इथे यांनी पण दिलेल्या आहे. बेस्ट बेनिफिट्स काय आहे तर फास्टर, इम्प्रूव्ड, ग्रेटर अँड इन्क्रीज्ड कोलॅबोरेशन. ओके, सो इफ यू आर गोइंग टू सी वन ऑफ इमेज, so you will know this is nothing but a combination of multiple tools. आणि yes, हे जे आहे हे कंटिन्युअस फ्लो मध्ये काम करत राहतात. ठीक आहे, कंटिन्युअस फ्लो मध्ये याचं काम असते कारण जेनकिन्स असतो रिलीज या पोझिशन मध्ये. ठीक आहे, तर हा इंटिग्रेटेड असतो सगळ्या गोष्टी. ओके, आता मी DevOps आपण डिस्कस तर करतोय, बट DevOps ऍक्च्युली याचं बेनिफिट का बरं आहे, DevOps आपण यूज का बरं करतोय, त्याच्या मागे दोन कारण आहे. याच्या आधी जे आपण यूज करायचो ते आपल्याला डिस्कस करावं लागेल. तेव्हा तुम्हाला समजेल की यार आपण DevOpsच का यूज करतो. DevOps सोडून आपण काहीतरी यूज करत असेल ना सर, है ना, तर ते पण आपण डिस्कस करणार. हे कळलं तर बघा इथे पण मल्टिपल टूल्स दिलेले आहेत प्रत्येक स्टेजेसवर. कोड मध्ये गिट दिलेलं आहे जे मी आता तुम्हाला सांगितलेलं. बिल्ड मध्ये त्यांनी ग्रेडल दिलेला आहे जो पॅकेज क्रिएट करणार. अजून इथे काय दिलेलं आहे टेस्ट मध्ये अजूर आणि अजूर दिलेलं आहे. ठीक आहे, टेस्ट साठी वेगवेगळे टूल्स आहेत. एकच टूल जो आपण बोललो तोच आहे असं नाही आहे. मार्केटमध्ये मल्टिपल टूल्स अवेलेबल आहेत. अजूर रिलीज मध्ये त्याने ओपन स्टॅक दिलाय किंवा जेनकिन्स लिहिलेला आहे CI/CD वाला. देन त्यानंतर डिप्लॉय मध्ये बघा AWS वर आपण करू शकतो, अदरवाइज डॉकर वर करू शकतो. व्हर्च्युअल मशीन AWS वर असेल नाहीतर कंटेनर असेल छोटा व्हर्च्युअल मशीन. ठीक आहे, नेक्स्ट आपण ऑपरेशन्स मध्ये ऑपरेट इन द सेन्स कॉन्फिगरेशन आणि शेप किंवा अँसिबल पण आपण यूज केलेला आहे आपल्या सिस्टम मध्ये लिहिलेला आहे. सी देन कुबरनेटिस मॅनेज करण्यासाठी कुबरनेटिस, मॉनिटर करण्यासाठी ग्राफाना, प्रोमेथियस और तुम्ही AWS चं क्लाउड वॉच यूज करू शकता. क्लिअर आहे एवढ्या गोष्टी. सो आणि ही जी प्रोसेस असते ही कंटिन्युअसली एकमेकांसोबत कनेक्टेड असते. जर कोड झाला की लगेच ती ग्रेडल कडे जाणार. ओके, ऑटोमेशन काय म्हणतात, ऑटोमेशनचा प्रोसेस कसा असतो की ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डायग्राम मध्ये ज्या लिहिलेल्या आपण ह्या मॅन्युअली व्हायच्या. बट CI/CD जेव्हा आपण यूज करतो जेनकिन्स किंवा गिटलॅब CI/CD तेव्हा होते काय, जसं गिट मध्ये कोड आला लगेच तो कोड कुणाकडे फॉरवर्ड जाईल, मेवनकडे. जसं मेवनचं काम झालं लगेच कुणाकडे जाणार, सोनारक्यूबकडे. बट इन शॉर्ट आपण मॅन्युअली गोष्ट केली, आता हे तर ऑटोमॅटिकली जाऊन राहिले समोर, बट मॅन्युअली गोष्ट जर केली तर काय होईल, सूरजने कोड लिहिला, कोड त्याने गिटहब मध्ये पुश केला, बट पुश केल्यानंतर जे मेवनवर काम करतात किंवा टेस्टिंग वर काम करतात त्यांना माहिती होईल का, माहिती होणार नाही. मी आज पुश करतोय तो उद्या जाऊन काम करेल. लगेच काय काम होतं का इथे, नाही. तर इथे टाइम ड्युरेशन वाढतो, आणखी तुमचा जो सायकल असतो तो वाढतो. इवन आता त्यांची कोलॅबोरेशन राहत नाही.
मी म्हणणार की बाबा माझा कोड बरोबर आहे माझ्या लॅपटॉपमध्ये, तो म्हणणार त्याच्या लॅपटॉपमध्ये इश्यू आहे. कोलॅबोरेशन होते का? नाही होत. असे मल्टिपल इश्यूज होते मॅन्युअल मध्ये. बट आता आपण जेव्हा डेव्हलप्स यूज करतो तर कम्प्लीट ऑटोमेशन यूज करतोय. कळलं? तर कंटिन्युअसली हा फ्लो चालू असणार आहे. जसं जर इथे मॉनिटरिंग मध्ये आपल्याला एखादा बग सापडला तर लगेच कुणाला माहित होईल? डेव्ह टीमला माहित होईल, है ना. इथे हे माहिती होण्यासाठी जिरा सर्व्हिस नावचा यूज होतो. लगेच एक तिकीट रेस होती आणि ती कुणाला माहिती पडतं? डेव्हऑप्सला, सॉरी डेव्हलपमेंट टीमला, डेव्हलपरला. आणि तो लगेच त्या गोष्टीवर काम करायला सुरुवात करतो आणि पुन्हा प्रोसेस ही कंटिन्युअस फ्लो मध्ये चालू असते. म्हणून जर तुम्ही बघितलं असेल लोगो हा असतो आपला इन्फिनिटी साइन मध्ये. अंडरस्टूड? ठीक आहे. तर हा असतो कोलॅबरेटिव्ह वे, एक कल्चर जो आपल्याला फॉलो करायचा असतो. अंडरस्टूड? ठीक आहे. सो सिंपलची एक डेफिनेशन म्हणजेच आपला कोणतं डेफिनेशन असणार आहे? DevOps is a combination of two words. ओके, हे पण आपण बघितलेलं आहे. It's a modern approach. Software development and software operation teams work together throughout the entire software life cycle. डिस्कस आपण ऑलरेडी केलाय आणि हेच इथे लिहिलेलं आहे सर्वांनी. फीचर्स काय आहे तर फास्टर कंटिन्युअस सॉफ्टवेअर रिलीज, रिड्यूस मॅन्युअल एरर्स. मॅन्युअल एरर्स आपण कोड लिहायला गेलो आणि कोड मध्ये काहीतरी एरर आले किंवा कॉन्फिगरेशन करायला गेलो, इंटिग्रेट करायला गेलो, तिथे प्रॉब्लेम होऊ शकतो. तर मॅन्युअल एरर्स कमी होतात. बिल्ड इन मॉनिटरिंग असते. ठीक आहे, आपण ऑलरेडी बोललोय. डिटेक्ट फेल्युअर इश्यूज ड्युरिंग डिलिव्हरी इन प्रोडक्शन, तर ते इझिली आपण डिटेक्ट करू शकतो आणि त्याला रिझोल्युशन घेऊ शकतो. ऑटोमेट टेस्टिंग थ्रू आउट दी सॉफ्टवेअर डिलिव्हरी प्रोसेस. भरपूर सारी इन्फॉर्मेशन मिळेल तुम्हाला. कळलं इथपर्यंत? CI/CD समजलं काय असणार आहे? ठीक आहे. CI/CD काय असणार आहे तर कंटिन्युअस इंटिग्रेशन, कंटिन्युअस डिलिव्हरी, the core DevOps practice that automate the process of building, testing and deploying, जे मी तुम्हाला डायग्राम मध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे. क्लिअर? डेव्हऑप्सची डेफिनेशन समजली. डेव्हऑप्स इज नथिंग बट अ मेथडॉलॉजी. मेथड म्हणजे काय असणार आहे? एक प्रॅक्टिस. ठीक आहे, जे एक तुम्हाला प्रोसेस फॉलो करायची असते. मल्टिपल ठिकाणी मल्टिपल वेगवेगळे डेफिनेशन्स मिळतील, कारण प्रत्येक जण आपल्या पद्धतीने त्याची डेफिनेशन क्रिएट करतो. ओके, सो डेव्हऑप्सचे बेनिफिट्स तर तुम्हाला कळले. डेव्हऑप्स का बरं यूज करतो एवढं कळलं, बट वाय? है ना. याला सोडून आपल्या मार्केटमध्ये काहीतरी असायला पाहिजे. डेव्हऑप्सच आहे का? बट लेटेस्ट मध्ये डेव्हऑप्सच आहे. बट डेव्हऑप्सच्या आधी काय होतं तर डेव्हऑप्सच्या आधी होतं वॉटरफॉल. काय होतं डेव्हऑप्सच्या आधी? वॉटरफॉल. आता वॉटरफॉल मध्ये काम कसं व्हायचं? स्टेप बाय स्टेप. हे डायग्राम कडे लक्ष द्या. आता वॉटरफॉल मध्ये काम काय व्हायचं तर वॉटरफॉल सुद्धा एक मेथडॉलॉजी आहे जी यूज केली जाते कम्प्लिटली मोनोलिथिक फॉर्मॅट मध्ये. ओके, तर याची जी तुम्ही डायग्राम बघणार, इथे जर तुम्ही काम करायला घेतलं तर इथे तुम्हाला दिसेल की तुम्ही कोड लिहिताय. हा काय? हा, तर इथे काय होणार आहे? लेट्स कन्सिडर करा तुम्ही कोड लिहिताय. हे सर्वात पहिली प्रोसेस, सर्वात पहिली मेथड जे आपण आपल्या सॉफ्टवेअर क्रिएट करायसाठी यूज करत होतो. छोटी छोटी ऍप्लिकेशन कुठलीही असू दे, जर हॉटस्टार क्रिएट झाला असेल आधी, डेव्हऑप्स टेक्नॉलॉजी नव्हती, डेव्हऑप्स मेथडॉलॉजी नव्हती, तर वॉटरफॉल मध्ये चालू झाला असेल. ठीक आहे, त्यांनी कोड लिहायला सुरुवात केली असेल, रिक्वायरमेंट बघितली असेल, डिझाईन बघितलं असेल, देन डेव्हलपमेंट स्टार्ट केली असेल, कोडिंग लिहायला सुरुवात केली असेल. करेक्ट. आता कोडिंग लिहिताना त्यांनी काय केलं असणार आहे तर एकाच फाईल मध्ये पूर्ण कोड लिहिलेला असेल.
ठीक आहे. देन त्याचा पॅकेज क्रिएट होईल. पॅकेज क्रिएट केल्यानंतर काय होईल, टेस्टिंग होणार आणि टेस्टिंग केल्यानंतर डिप्लॉयमेंट होणार आणि लास्ट मध्ये मेंटेनन्स म्हणजे कॉन्फिगरेशन, मॅनेजमेंट, मॉनिटरिंग सगळ्याच गोष्टी. क्लिअर आहे. तर यामध्ये आता होणार काय, तुम्हाला बघा आपण मल्टिपल फाईल्स मध्ये कोड लिहितो. मी आता तुम्हाला डिफरन्स सांगतो यामध्ये. तर इथे काय होणार आहे, जेव्हा आपली ऍप्लिकेशन क्रिएट करणार आहोत आपण, लेट्स कन्सिडर हॉटस्टार, जोपर्यंत हॉटस्टारचा पूर्ण कंप्लीट कोड लिहून होत नाही, तो 1000 लाईनचा असो किंवा 1,00,000 लाईनचा असो, तोपर्यंत तो काम थांबवणार नाही. कोडिंग जशी लिहून झाली, 1,00,000 लाईन्स त्याने लिहिलेलं कन्सिडर करा. 50,000 म्हणा, 50,000 पकडू आपण, 1,00,000 पर्यंत नाही जाऊ. 50,000 लाईनचा त्यांनी कोड लिहिला हे कम्प्लीट आपल्या ऍप्लिकेशनसाठी. 50,000. ओके. देन त्यानंतर आपण कुठे चाललो, त्याला टेस्ट करायला चाललो. 50,000 लाईन्स लिहेपर्यंत जो टेस्टर होता तो तर खाली खुली बसून आहे, काम करतोय का नाही. जेव्हा सॉफ्टवेअर इंजिनियरचं काम कम्प्लीट होणार त्याच्यानंतर टेस्टरचं काम चालू होईल. काही कम्युनिकेशन आहे का यांच्यामध्ये, काही नाही आहे. टाइम ड्युरेशन भरपूर जास्त आहे. घ्या, तुम्हाला 50,000 लाईन लिहायला लागले 1 महिना 2 महिने, तोपर्यंत तर टेस्टर खाली आहे ना, त्या प्रोजेक्टवर काम करतोय का नाही. नेक्स्ट, आता सॉफ्टवेअर इंजिनियरचं काम झालं, कोड लिहून त्याने पाठवला, मेल केला कुणाला, टेस्टरला. गिटहब मध्ये पाठवला, टेस्टरला तर माहित होणार नाही, मग मेल करून सांगावं लागेल. ठीक आहे. पूर्ण कन्सेप्ट लक्षात घ्या, हा अंडरस्टूड करणे आवश्यक आहे, यांच्यामधला डिफरन्स. देन त्यानंतर काय होईल, टेस्टर काम करेल. टेस्टर पण आपल्या मनाने काम करेल. आज कोड आला ना, उद्या करू का, करतो ना आपण, असं मॅन्युअल मेंटॅलिटी आहे की नाही. आज आला ना, हा ठीक आहे ना, उद्या बघू म्हणतो आपण असं. तर तेव्हा काय होईल, टेस्टर काम करेल. टेस्टरला टेस्टिंग करायला 15 दिवस लागले. आळस करत करत तो करेल 15 दिवस काम, बरोबर ना. त्यानंतर काय होईल, टेस्टिंग झाली, त्याला काहीतरी इश्यू आला, इश्यू सापडला, मग तो परत डेव्हलपरला सांगेल, मग परत तो 50,000 लाईन मध्ये चेक करेल इश्यू कोणता आहे. टेस्टिंग कम्प्लीट झाल्यानंतर मग समोर जाईल डिप्लॉयमेंट मध्ये, करेक्ट. आणि देन डिप्लॉयमेंट नंतर मेंटेनन्स कडे. आता मला एक सांगा, जेव्हा 50,000 लाईन्सचा कोड टेस्ट होतो आणि टेस्ट होऊन डिप्लॉय होतो, त्यानंतर जर का आपल्याला त्यामध्ये काही चेंजेस करायचे असेल तर काय करावं लागेल, परत डेव्हलपरकडे जावं लागेल, स्टार्टिंग पासून काम करावं लागेल, पूर्ण स्टार्टिंग पासून काम करावं लागेल, बरोबर ना. देन आता इथे होते काय, तर प्रत्येक स्टेज बाय स्टेज काम होऊन गेलं. इथे पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर मग आपण त्याला काय करतोय, चेक करतोय की बरोबर आहे की नाही. इश्यू आला तर परत स्टार्टिंग पासून स्टार्ट करावं लागेल. तर हा जो जसा वॉटरफॉल चालतो तसं काम चालतं, स्टेअर बाय स्टेअर, स्टेप बाय स्टेप. स्टेअर केस असतात ना तसे चालतं. आता एक साधं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, बिल्डिंग. ठीक आहे. बिल्डिंग आपण जेव्हा क्रिएट करतो, पूर्ण बिल्डिंग बनल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरनी पूर्ण बिल्डिंग बनवली आहे, नंतर मग आपल्याला सांगितलं की बघा तुमची बिल्डिंग रेडी आहे. अरे मग मला आता मी पहिल्यांदा बघतोय ते बिल्डिंग, मला काही चेंजेस पाहिजे असेल तर, ग्राउंड फ्लोअरलाच मला चेंजेस पाहिजे असेल तर काय करणार. 3 फ्लोअरची बिल्डिंग आहे, मला ग्राउंड फ्लोअरलाच चेंजेस पाहिजे, मग काय आता ग्राउंड फ्लोअर तोडून परत बनवायचा का, प्रॉब्लेम आहे ना. तर इथे काय होत आहे, लेस कनेक्टिव्हिटी विथ क्लायंट. प्रॉब्लेम काय आला पहिला, लेस कनेक्टिव्हिटी विथ क्लायंट. ऍप्लिकेशन बनल्यानंतर, घर बनल्यानंतर तुम्हाला दाखवणार, म्हणजे पहिले एकदाच येतो तो तुमच्यापर्यंत की घर बनलेलं आहे बघून घ्या, ऍप्लिकेशन बनली आहे बघून घ्या. मग क्लायंट म्हणणार मला चेंजेस करून पाहिजे, मग ते पॉसिबल होईल का तिथे, नाही. पूर्ण बिल्डिंग पाडावी लागेल, परत स्टार्टिंग पासून चेक करावी लागेल. सो दिस इज द मेन इश्यू विथ
वॉटरफॉल मेथडॉलॉजी. अँड वन मोर थिंग, ह्या सगळ्या प्रोसेसला टाइम किती जातोय? टाइम जातोय ना. परत पाडून परत बनवण्यासाठी अजून 4 महिने, एक वर्ष लागेल. करेक्ट. पूर्ण लिहायला तर कोड लागलाच लागला, उशीर टेस्टिंग करायला लागलाच उशीर, देन त्यानंतर डिप्लॉय करून ती ऍप्लिकेशन क्लायंटला दाखवून यामध्ये भरपूर टाइम निघून गेला. तर टाइम ड्युरेशन, सिक्युरिटी अँड लेस कनेक्टिव्हिटी विथ क्लायंट, हे 3-4 असे मेजर इश्यू होते वॉटरफॉल मेथडॉलॉजी मध्ये जे आपण फेस करायचे. अँड नो ऑटोमेशन, कम्प्लीट मॅन्युअल वर्क. अंडरस्टूड. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपण आता वॉटरफॉल मेथड यूज करत नाही. तर आधी जे ऍप्लिकेशन बनलेले आहेत ते या वॉटरफॉल मेथड मध्ये बनलेल्या आहेत. भरपूर सारे ऍप्लिकेशन्स आहेत. पण आता वॉटरफॉल मेथड वाले ऍप्लिकेशन्स कुठे ट्रान्सफर होत आहेत? ऑटोमेशन मध्ये, डेव्हऑप्स मध्ये ट्रान्सफर होत आहेत. मग आता इथे जे आपण इश्यूज बघितले, नो ऑटोमेशन, मॅन्युअल वर्क आहे, नो इंटरॅक्शन विथ इच अदर, क्लायंट कडे आपण जाऊ शकत नाही, कम्प्लीट बनल्यानंतर जातोय. आता हा इश्यू रिझॉल्व्ह कसा करायचा? हा इश्यू रिझॉल्व्ह केला आपला एजाइल मेथडॉलॉजीने. कोणी? एजाइल मेथडॉलॉजीने. याची एक डेफिनेशन असेलच, आपण बघू. वॉटरफॉल मेथडॉलॉजी इज अ लिनियर sequential approach to project management where each phase of project must be fully completed before the next begin. जोपर्यंत कोड होणार नाही कंप्लीट 50,000 लाईनचा, तोपर्यंत समोर जाणार नाही. पण आता याच्यावर सोल्युशन काय? याच्यावर सोल्युशन आहे याच्यामध्ये ऍडव्हान्स एजाइल मेथडॉलॉजी. कोणती मेथडॉलॉजी? एजाइल मेथडॉलॉजी. आता एजाइल मेथडॉलॉजीची इमेज ओपन करतो मी. समजलं? इमेज ओपन करायची आहे तर कशी करायची? मोठी करायची, देन ओपन करायची. असं केलं तर ती क्लिअर येत नाही. ठीक आहे. सो नाव वी आर हॅव्हिंग एजाइल मेथडॉलॉजी इमेज. आता याच्याकडे बघा, हा सर्कल मध्ये दिसतोय है ना. हा काय दिसतोय? सर्कल मध्ये दिसतोय, पण तिथून एक ब्रांच निघाली दिसतीये साईडला. करेक्ट. आता हा इथे बघा, प्लॅनिंग झाली चालू तुमची. प्लॅनिंग झाल्यानंतर तुम्ही इम्प्लिमेंटेशन करताय. इम्प्लिमेंटेशन म्हणजेच तुम्ही कोड वगैरे लिहिणं चालू करताय. प्रत्येक ठिकाणी सारखे नाव असणार असं नाहीये, वेगवेगळे नाव यूज केले जाईल. इम्प्लिमेंटेशन करताय, कोड लिहिताय, रिव्ह्यू करताय आणि देन त्याची रेट्रोस्पेक्टिव्ह म्हणजेच त्याला डिप्लॉय करायला चाललात तुम्ही. ओके. आता इथे होते काय, याचा अर्थ काय आहे, हे का बरं असं दाखवलेलं आहे? तर हे एजाइल मेथडॉलॉजी आहे जे तुम्ही वॉटरफॉल मेथडला काय म्हणतात त्याला, वॉटरफॉल मेथडॉलॉजी मधला ऍडव्हान्स व्हर्जन असं कन्सिडर करा. नवीन एक मेथडॉलॉजी, त्यामध्ये असलेले जे इश्यूज आपले होते ते इश्यू रिझॉल्व्ह करण्यासाठी आपण आणली आहे न्यू मेथडॉलॉजी. ती म्हणजेच कोणती? अजाइल मेथडॉलॉजी. क्लिअर आहे? अजाइल मेथडॉलॉजी. आता इथे होते काय, तर लेट्स कन्सिडर करा तुम्हाला 50,000 लाईन्स लिहायचे असणार आहे पूर्ण ऍप्लिकेशन साठी. त्यामध्ये एजाइल मेथडॉलॉजी आता कसं काम करणार ते सांगतो. यामध्ये आता बघा, तुम्हाला मल्टिपल पेजेस क्रिएट करायचे असणार. लेट्स कन्सिडर करा तुमची ऍप्लिकेशन आहे, त्याच्यामध्ये लॉग इन पेज क्रिएट करायचं आहे ना. तर लॉग इन पेज आधी तुम्ही क्रिएट करणार. तुम्ही 50,000 लाईन्स लिहिणार नाही. तुम्ही आधी काय लिहिणार? त्या लॉग इन पेज साठी लागतो किती कोड? 100 लाईन का? ठीक आहे, मी तेवढाच कोड लिहिणार, बाकी त्यापेक्षा जास्त लिहिणार नाही. तर इथे होतं छोट्या छोट्या स्प्रिंट मध्ये कॉल, छोट्या स्प्रिंट मध्ये काम. जो तुमचा मोठा प्रोजेक्ट असणार त्यांना थोडं छोट्या छोट्या पार्ट्स मध्ये डिवाइड केला जातो.
छोट्या छोट्या मॉड्यूल्समध्ये. ठीक आहे. आता छोट्या छोट्या मॉड्यूल्समध्ये काम करायला घेतलं आपण, पहिला मॉड्यूल कंप्लीट करायला आपल्याला काय 15 दिवस लागेल. जोपर्यंत पहिला मॉड्यूल कंप्लीट होणार नाही दुसऱ्यापर्यंत आपण जाणार नाही. ठीक आहे. आता इथे बेनिफिट्स कोणते आहेत ते बघू आपण. समजलं तुम्हाला. आता तोच असतो स्प्रिंट, म्हणजेच 1 ते 4 वीकचा. ठीक आहे. स्प्रिंट असतो कोणता, 1 ते 4 वीकचा. त्यामध्ये तुम्हाला जे छोटे छोटे पार्ट्स आहेत ते कम्प्लीट करत जावं लागतं. 50,000 लाईन्स आहे. 50,000 लाईन्स तुमच्या अप्लिकेशनच्या, लेट्स कन्सिडर करा तुम्ही हॉस्टर अप्लिकेशन क्रिएट करताय. त्याचा पहिला पेज येतो, कोणता येतो, लॉग इन पेज. करेक्ट. तर सर्वात आधी तुम्ही त्या लॉग इन पेज साठी कोड लिहिणार आणि तो कोड टेस्टर कडे पाठवणार. तोच कोड तुम्ही डिप्लॉय पण करून टाकणार. आणि लॉग इन पेज कसा दिसतंय आपण बघू पण शकतो. क्लायंटला दाखवणार. क्लायंट काय म्हणणार, येस मला आवडलेलं आहे, समोर जा. बरोबर. तर इथे आपण काय करतो, छोटासा पार्ट बनल्यानंतर क्लायंट कडे जातो, क्लायंट टेस्ट करतोय, चेक करतोय आणि देन आपण समोर जातो न्यू स्प्रिंटवर. कळलं. तर इथे काय होत आहे, कंटिन्युअसली कनेक्टेड असतो आपण कोणासोबत, क्लायंट सोबत. ठीक आहे. मोर फोकस असतो कशावर, आपल्या छोट्या पार्टवर, छोट्या एका स्प्रिंटवर. पूर्ण कोडची आपल्याला विचार करायची गरज आहे का, नाही, छोट्या छोट्या पार्ट्स मध्ये. कळलं. आणि इव्हन मोर इथे आपण ऑटोमेशन लावतो. कम्प्लीट नसते, थोडासा ऑटोमेशन असतो, बट येस जसा कोड लिहून झाला तसंच कुणाला माहित होईल, टेस्टिंग टीमला माहित होईल आणि टेस्टिंग टीम टेस्ट करायला सुरुवात करेल. टेस्ट झाला लगेच डिप्लॉयमेंट टीम कडे जाईल, डिप्लॉयमेंट करून होणार आणि क्लायंट कडे जाणार. क्लायंट चेक करणार. चेक केल्यानंतर काय होईल, फीडबॅक मिळणार. फीडबॅक जर पॉझिटिव्ह असेल तर ओके, नसेल तर परत त्या स्प्रिंटवर परत काम केलं जाईल. तर जोपर्यंत लॉग इन पेज सक्सेसफुली होत नाही तोपर्यंत ते स्प्रिंट सोडणार नाही. म्हणून इथे बघा सर्कल दाखवलेला आहे आणि इथून जो एरो दाखवलेला आहे तो कम्प्लिटेड प्रोडक्ट दिसतंय इथे, कम्प्लिटेड प्रोडक्ट. तर हे व्हेरिफिकेशन साइन आहे. कळलं. आणि हे जेव्हा तुमचं स्टार्ट झालं आहे डेली बेसिसवर, याचा एक स्क्रम कॉल असतो. तुम्हाला डेली बेसिसवर, तुम्ही लक्षात घ्या, तुमच्या नॉर्मली तुम्ही जेव्हा ऑर्गनायझेशन मध्ये जाणार तेव्हा पण तुम्हाला ह्या गोष्टी विचारल्या जाऊ शकते, व्हॉट इज युअर डेली रुटीन. तर तुम्ही डेली रुटीन मध्ये हे सांगू शकता की तुमचं रोजचं काम जे काही आहे ते तुम्ही करताय, रोज मला त्याचं अपडेट द्यावं लागतं, मी काय केलं होतं, काय नाही केलंय. ठीक आहे. काय इश्यूज आले, काय इम्प्रूव्हमेंट आहे आणि मी काय करणार आहोत. ह्या गोष्टी रोज डिस्कस करायच्या असतात. एक छोटासा कॉल असतो तुमचा अर्ध्या तासाचा, डेली स्क्रम कॉल म्हणतात त्याला, डेली मीटिंग म्हणतात किंवा सिंकअप कॉल म्हणतात किंवा मीटअप कॉल म्हणतात. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं नाव असतं. तर त्या कॉलमध्ये तुम्हाला तुमचा अपडेट द्यायचा असतो दिवसभराचा, कालचा. ओके. सो आणि रोज आपल्याला अपडेट द्यायची असते, रोज आपण त्याच्यावर काम करत असतो. तर आपण त्या फोकस वेने ती लॉग इन पेज कम्प्लीट करायच्या मागे लागलेलो असतो. अंडरस्टूड. आणि हे डेली सिंकअप असल्यामुळे सिंक्रोनायझेशन जे असते माझं टेस्टर सोबत ते छान असते. मला आलेले इश्यूज आहे मी त्याला सांगू शकतो, त्याला आलेले इश्यूज तो मला सांगू शकतो. तर कम्युनिकेशन वाढलं थोडं. वॉटरफॉल मध्ये तर होतच नव्हतं, इथे वाढलं. ठीक आहे. सो आता इथे बेनिफिट्स आपल्याला कळले. आता तो जो बिल्डिंगचा एक्झाम्पल होता त्याच्यावरून कळून घेऊ. सर्वात आधी पहिला फर्स्ट फ्लोअर ग्राउंड फ्लोअर बनवणार, क्लायंटला दाखवणार, बरोबर आहे का रे बाबा, चेक कर. इश्यू असेल तर आताच सांग, मी आता तुला ठीक करून देईन. बरोबर. नाही तर म्हणशील की 10 फ्लोअर बनल्यानंतर मला ग्राउंड फ्लोअरला काहीतरी चेंजेस पाहिजे, असं होणार नाही. कळलं. तो आधी ग्राउंड फ्लोअर बनणार, नंतर ते अप्रूव्ह झाल्यानंतरच तो फर्स्ट फ्लोअरवर काम करायला जाईल, नंतर सेकंड फ्लोअर. तर असा काम करेल तो. कळलं.
ग्राउंड फ्लोअर मध्ये काही चेंजेस पाहिजे लगेच त्याला तोडता येईल, लगेच त्याला नवीन क्रिएट करता येईल. तर दिस इज द बेनिफिट ऑफ एजाइल मेथडॉलॉजी. अंडरस्टूड? disadvantages are agile methodology. लेस ऑटोमेशन. As I said, also as in DevOps. येस, लेस ऑटोमेशन आणि काय म्हणतात त्याला, याचाच ऍडव्हान्स व्हर्जन म्हणजेच आपला डेव्हऑप्स, ज्याच्यामध्ये फुल ऑटोमेशन आपण यूज करतो. ठीक आहे, तर दोन यांचा डिफरन्स काढून ठेवा. तर याची डेफिनेशन्स वगैरे बघा आपण डिस्कस केलेली आहे. एजाइल मेथडॉलॉजी इज अ फ्लेक्सिबल, iterative and incremental approach to project management that prioritize the customer satisfaction. पहिलीच गोष्ट काय इथे, कस्टमर सॅटिस्फॅक्शन. अडॅप्टेबिलिटी, कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट ओव्हर द रिजिड लॉंग टर्म प्लॅन्स. कळलं? तो एकदम बेसिक आहे. हा, आता इथे एक लाईन दिलेली आहे यांनी, Agile methodology is a way to manage project by breaking them into the smaller parts. हेच सांगायचं होतं मला. भेटली त्याच्या रिलेटेड लाईन सुद्धा आपल्याला मिळाली. इट फोकस ऑन वर्किंग टुगेदर अँड मेकिंग कॉन्स्टंट इम्प्रूव्हमेंट. क्लिअर झालं आता? वॉटरफॉल काय होतं आणि एजाइल काय होतं हे समजलं. ठीक आहे. नेक्स्ट, आता याचाच ऍडव्हान्स व्हर्जन म्हणजे आपण काय डिस्कस करतोय तर डेव्हऑप्स डिस्कस करतो. कळलं? तर दिस इज इट. यू ऑलरेडी नो अबाउट डेव्हऑप्स. सो तिन्ही वॉटरफॉल, एजाइल आणि डेव्हऑप्स या 3 मेथडॉलॉजीज मध्ये तुमचे डिफरन्सेस काढून ठेवा. मी तर माझ्या पद्धतीने सांगितलेले आहेच, पण इंटरनेटवर तुम्हाला भरपूर वेगवेगळ्या गोष्टी माहिती होईल. क्लिअर आहे ना? वॉटरफॉलचे ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस दोन्ही तुम्हाला माहिती पाहिजे. एजाइलचे ऍडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज दोन्ही तुम्हाला माहिती पाहिजे. डेव्हऑप्सचे ऍडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज ते तुम्हाला माहिती पाहिजे. डेव्हऑप्स मध्ये डिसएडव्हान्टेज तुम्हाला खूप कमी मिळेल. एखादाच मिळाला तर मिळाला, तो पण निग्लिजिबल असेल, नाही तर खूप कमी. हा, बस तेवढंच असायला काही नाही होणार. अंडरस्टूड आहे? तर तिघांचाही डिफरन्स आहे, चेक करायचा. आणि आता यानंतर ना आपण आता ऑटोमेशन म्हटलं तर ऑटोमेशन्स मध्ये आपल्याला कोड लिहायचा आहे. 50,000 लाईनचा कोड जर आपण लिहितो तो सेव्ह कुठे करणार, त्याला मॅनेज कसं करणार है ना. तर युझिंग गिट, गिटहब किंवा गिटलॅब यांचा यूज करून आपण त्याला मॅनेज करणार. तर सर्वात पहिला जो टूल आहे आपल्याला लर्न करायचा तो हाच आहे, गिट किंवा गिट. ठीक आहे, गिट गिटहब आपण लर्न करणार. सो बी प्रिपेअर फॉर दिस. आय होप तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंग आलेली असेल तुमच्या वर्किंग फ्लोची. बरोबर आहे? ऑनलाईन मध्ये आवाज येतोय तेजस्वी, शुभम? हो सर, हो सर. ओके, गुड. तर तुमची तुम्हाला एकच टास्क आहे की गिटहब काय आहे, गिट आणि गिटहब काय आहे याबद्दल तुम्ही थोडीशी इन्फॉर्मेशन काढून आणा. आपण त्यावर आता स्टार्ट करणार आहोत वर्किंग. सो तुम्हाला त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन असायला हवी. तुम्ही आधीच जर वाचून आले तर तुम्हाला ते प्रिपेअर करायला थोडं इझी जाईल. मी जे काही वर्ड्स यूज करणार ते तुम्हाला इझिली अंडरस्टँड होईल. क्लिअर? ओके. सो आज आपण इथेच ठेवू.